सावित्री व सत्यवानाचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर अश्वसेनाची पाठ फिरताच सावित्रीने आपली उंची वस्त्र आभूषणे उतरवून ठेवली व वल्कले व भगवी वस्त्रे धारण केली. सावित्रीने सेवा, गुण, विनय व संयम याने सर्वांना प्रसन्न केले. तिने सासूला शारीरिक परिश्रम व वस्त्राभूषणांनी प्रसन्न केले. सासऱ्याला संयमपूर्ण वाणीने व देवोचित सत्कर्माने खुश केले व पतीस मधुर संभाषण, कार्यकौशल्य, शांत वृत्ती व एकांत सेवनाने तिने संतुष्ट केले. हे सर्व करीत असताना नारदांची वाणी ती कधीही विसरली नाही. नारदाने सांगितलेला दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी ती चिंतेने जळू लागली. परंतु आपली व्यथा तिने कुणाजवळही प्रकट केली नाही. तो दिवस 4 दिवसांवर येऊन ठेपला. तेव्हा तिने त्रिरात्रीचे व्रत धारण केले. हे कठीण व्रत करू नये म्हणून सासऱ्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या निश्चयावर ती ठाम होती. ती म्हणाली, हे तात, आपण चिंता करू नये. माझ्या दृढ निश्चयाने व परमेश्वर कृपेने हे व्रत पूर्णत्वास जरूर जाईल. व्रतपूर्तीनंतर सावित्रीने शुचिर्भूत होऊन सर्वांना प्रणाम केला व त्यांचे आशीर्वाद घेतले. सासू सासऱ्यांनी तिला पारणे करण्यास सांगितले. तेव्हा तिने, मी सूर्यास्तानंतर पारणे करीन असे म्हटले